लातूरच्या वृद्ध शेतकरी दाम्पत्यास रवींद्र देवरे यांची 51,000ची मदत। बैलजोडी नसल्याने स्वतःच्या खांद्यावर अवताचे जोत घेत शेत नांगरणाऱ्या लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर समाजमन हेलावले। या दाम्पत्याच्या मदतीसाठी राज्यभरातून हात पुढे येत असून कळवण तालुक्यातील लोकनेते तथा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक सदस्य रवींद्र बाबा देवरे यांनी या शेतकरी दाम्पत्यास 51,000 रुपयांची आर्थिक मदत दिली आहे। या मदत कार्यावेळी शिवसेना शिंदे गट आमदार संजय गायकवाड तसेच पाडेखुर्द येथील शेतकरी एकनाथ पाटील, दिनेश पाटील, अनिल पाटील व भावडू पाटील हे उपस्थित होते। देवेंद्र देवरे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की या मदतीमागे कोणताही राजकीय हेतू नसून समाजाने अशा अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे आलं पाहिजे। जर आधुनिक युगात एक वृद्ध शेतकरी दाम्पत्य बैलजोडी अभावी स्वतःच्या खांद्यावर आवताचे जोत घेऊन शेत नांगरत असेल तर आपल्याला निष्क्रिय राहता कामा नये। समाजाने अशा संकटग्रस्तांची साथ देणे ही आपली जबाबदारी आहे। रवींद्र बाबा देवरे यांची ही मदत समाजात प्रेरणादायी ठरत असून शेतकऱ्यांसाठी व समाजाप्रती असलेली संवेदनशीलता जपणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख पुन्हा अधोरेखित झाली आहे। रवींद्र बाबा देवरे नाशिक जिल्हा कळवण तालुक्यातून आलेलो आहे। गेल्या 3 दिवसापूर्वी G24 तासला या काकां मावशींचा स्वतः नांगराला ओढून आणि तयार करत असतानाचा व्हिडिओ बघितला आणि खऱ्या अर्थानं एक मनस्वी दुःख झालं की 75 वर्षातला काका मावशी ही स्वतः बैलांच्या ऐवजी झाली। आणि म्हणून मी काल निघालो कळवण नाशिकहून आणि आज इथे येऊन पोचलो। तर या काकांना मावशींना काहीतरी आपण मदत करावी, या समाजाचं काहीतरी देणं लागतं या हेतूने मी त्यांना आज 50,000 रुपयाची मदत मी माझ्या परिवाराच्या वतीने करतो आहे। याच्यामध्ये कुठलाही राजकीय स्वार्थ नाही, फक्त समाजाने बोध घ्यावा किंवा अशा असणाऱ्या अडचणीतल्या शेतकऱ्यांना वर काढण्याचा समाजाने प्रामाणिकपणे प्रयत्न करावा एवढीच माझी इच्छा आहे। नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक गांगुर्डे, कळवण।